आरोग्य एक प्रवास यामध्ये मी एक मधुमेहासाठी एक औषध सांगणार आहे आणि खरोखरच ते खूप उपयोगी आणि गुणकारी आहे. तर हे आहे किरायतं. अशी भरपूर सारी झाडं आहेत आमच्याकडे. तर आज काही काही जी झाडं आहेत मी दाखवणार आणि त्याच्या पानांचा रस कसा बनवायचा हे पण दाखवणार आहे. चला नेक्स्ट झाडाकडे. हे दुसरं झाड आहे ते सुरपिरीचं आहे. तर आपण एक आज जे औषध तयार करणार आहोत त्याच्यामध्ये ह्या सुद्धा झाडांचा म्हणजे ही पानं आहेत त्याचा रस घालणार आहोत. तर आता जाऊया तिसऱ्या झाडाकडे. हे ना बेलाचं झाड आहे बघा. ही बेलाची पानं आहेत. शंकराला सुद्धा बेलाची पानं लागतात आणि हे सुद्धा खूप उपयोगी आहे उष्णता कमी करण्यासाठी. आणि आज मी तुम्हाला जे औषध सांगणार आहे त्याच्यामध्ये ही सुद्धा झाडाची पानं आपण घालणार आहोत. आता जाऊया पुढच्या झाडाकडे. हे बघा ही ना गुळवेल आहेत. ह्या दांड्या दिसतायत त्या. ह्या रात्री ना तुम्ही मस्त धुवून पाण्यामध्ये जरी ठेवलात ना आणि सकाळी उठून त्याचं पाणी पिलात तरी मधुमेहांसाठी उपयोगी आहे. आणि ह्या गुळवेल आहे त्या धुवून अशा चेचायच्या आणि चेचून मग तुम्ही ना ते सगळी मी तुम्हाला जी पानं सांगितली आहेत त्या सगळ्यांचा मिळून रस काढायचा. हे सुद्धा खूप उपयोगी आहे मधुमेहांसाठी. नक्की तुम्ही करून बघा. आजच्या औषधामध्ये आपण हे ना पांढऱ्या सदाफुलींची पानं सुद्धा घालणार आहोत बरं का. ह्याचा सुद्धा उपयोग मी अगोदर सांगितलेलाच होता व्हिडिओमध्ये, पण आता ही पानं आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. मधुमेहासाठीचं जे औषध आहे ना त्याच्यासाठी आपण काय काय वापरणार आहोत तर किरायतं वापरणार आहोत. कडुनिंबाचं झाड आता आमच्याकडे खराब झालंय नाहीये, पण ते जर असेल तर तुम्ही त्याची सुद्धा पानं घेऊ शकतात. गुळवेल जे दाखवलं त्याचे दांडे असतात ते धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत चेचून असे. आणि आपल्याला बेलाची पानं घ्यायची आहेत ह्या सगळ्यांची आणि पांढऱ्या सदाफुलीची सुद्धा पानं आणि ही सगळी मस्तपैकी धुवून ह्याचा आपल्याला फ्रेश मिक्सरला लावून रस काढायचा आहे. आणि सकाळी ना उपाशी पोटी हा रस घ्यायचा. तुम्ही बघा नक्की ह्याचा उपयोग होईल आणि तुमचा मधुमेह कंट्रोल मध्ये येण्यासाठी ह्याचा नक्की तुम्हाला मदत होईल. तर हे नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर ही झाडं ना तुम्ही तुमच्या परसामध्ये लावू शकतात. परसामध्ये मिक्सरपेक्षा ना जर फातरीवर केलेला तुम्ही जर रस घेतलात ना तो जास्त गुणकारी असतो. आपल्याला तर दररोजच्या जीवनामध्ये वेळ मिळत नाही म्हणून मिक्सर ठीक आहे, पण ज्यांच्याकडे फातर असेल ना त्यांनी फातरीवर केलं तरी चालेल. बाजारात मेडिकलमध्ये ते जांभळाचे ज्यूस, करेला ज्यूस किंवा डायबेटिक ज्यूस मिळतात त्याच्यापेक्षा आपल्या झाडांचा काढलेला फ्रेश ज्यूस कधीही चांगला. बघा पाणी घातलंय आणि हा सगळा गाळून घेतलाय. मी आता हा टेस्ट करणार आहे. खरंच टेस्ट कडू लागते, पण एकदा सवय झाली ना की काही नाही. ऍटलीस्ट तुम्ही आठवड्यातून एकदा तरी हा नक्कीच घेऊ शकता. दररोज घेतला तर अतिउत्तम. माझा मुलगा बघा उगीच व्हिडिओसाठी छान म्हणतोय आणि नंतर व्हिडिओ संपला ना की लगेच जाऊन साखर घेईल.